तो दुकानात पैसे छापू राहिला आणि आम्हाला इथं कामाला लावलेलं आहे. 500 बसला, 550 बसला. कॉंग्रॅच्युलेशन. त्यांचं अभिनंदन कर. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर गाईज लय दिवसाला भेटलो. मध्ये जरा गडबड होती, कॉलेजचा नाही पेपर आणि ती चालू होती, त्याच्यामुळं काय ब्लॉग काढता येत नव्हता. आता झालं मोकळं नाही का. आणि तुम्ही आता नवीन लुकमध्ये बघत असाल, चष्मा लागलाय हो मला, काय सांगायचं मला. तेव्हा दवाखान्यात गेलो तर मागं नाही का, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असनच, नाही बघितलं तुम्ही बघा परत नाही का ब्लॉग. तेव्हा डॉक्टर बोलली चष्मा लागलाय तुला, लावून ठेवा लागेल नाही का. एक नंबर आहे चष्म्याचा. आणि मग आता काय, आता आज सुट्टी कॉलेजला, मग त्याच्यामुळे आता मग जाऊ दाढी बिडी करून येऊ, जरा केस वेस सेट करू नाही का. तुषारला केला फोन, मला येईल मग जाऊ त्याच्याकडं. आणि कसं वाटतं सांगा मला नाही का, याच्यात या लुकमध्ये गॉगलमध्ये चांगलं वाटतं का गॉगल? लेस मोठा वाटत असेल. टॉम झोपलाय भाऊ आपला. टॉमडू टॉमडू टॉमू हाय झोपलाय. तुम्हाला काही जाऊ का, आपल्या झाडाला आहे ना छोटे छोटे कैरे आलेले दाखवतो तुम्हाला. हा बघा कसे कैरे बघा, आणि छोटे छोटेसे झाकलेले असे मम्मीने असं माझ्या बड्डे दिवशी लावलं होतं झाडी असं. तर मी नाश्ता करतोय. नाश्त्याला काय, बीटरूटची चपाती आहे आणि रोट आहे, त्याच्यानंतर अंजीर ते नाही का. नाश्ता करतो ते ब्लड, बीटरूटचं का बरं, ब्लड वाढण्यासाठी नाही का. तेव्हा मी म्हणलो चपाती कर, बीटरूट खायला कसं तरी लागतं. नाश्ता करतो, नाश्ता केला भेटतो तुम्हाला. तुषार बाहेर गेला वाटतं, आता घरी गेला वाटतं काय. आता गप्पा मारू थोडं. त्याला फोन केला तो आली, तर मी घरी जाऊन आलो, चहा पित होतो. मुली म्हणताय खराब झाला काय. झाडी पिढी थोडी बारीक करू नाही का. विषय काय झाला, तुषारला आहे ना गाडी घ्यायची होती नाही का, सेकंड हँड शिकायला. मग आता गाडी घ्यायला आलो, तसं तू तिकडंच आहे बघायला आलो, तर मग जाऊ इथून गाडी कटिंग करू त्याच्याकडे. तो म्हणला अरे पहिलं गाडीचं बघावं लागेल, मग कटिंग तो दिवसभर आहे नाही का. मग ठीक आहे भाऊ, काय अडचण नाही. आता जाऊ तिथं गाडी जाऊ का. त्यावर गाडी तर लावलेली आहे आपल्या फॅक्टरीवर, एकच स्टँडवर आहे. दाखवतो गाडी, आल्टो आहे नाही का. हे आल्टो नॉर्मल आल्टो आहे, CNG मध्ये. पण काय त्याला शिकायला पुरतं काय अडचण नाही का. भारी गाडी तशी, लॉक आहे वाटतं. आता गाडीचं झालं ना सगळं, व्यवहार झाला ना, मग आपल्याकडे गाडी तशी असा विषय. चांगली गाडी पण नाही का. तुम्हाला म्हणलं तू मला शिकव गाडी हो, अरे विषय का शिकू गाडी तुला रे. जाऊ त्याच्याकडं नाही का. गाडी बिडी अशी लावलेली, चांगली गाडी कंडिशनमध्ये आणि भारी, काही खर्च पण नाही गाडीला. असं तुम्हाला दाखवण्यात आतमध्ये कसं काय कसं नाही का. जाऊ त्याच्याकडं दुकानात तुषारच्या. गाडी लावली, काय ऊन आहे बोर्डिंग टेम्परेचर असं काढले ना, दुपारी 36 डिग्री टेम्परेचर गेलं तर हो ना. तशी भारी वाटते गाडी नाही का. अल्टो जुन्यातली अल्टो बँकेत आलतो मी हे करायला. नवीन चष्मा चालू जाऊ विषय नाही का. आणि ते जर कॅश द्यायचे नाही का, पैसे द्यावा लागेलच ना, तसं नाही का. समजा मग चाललंय बँकेतलं तर काम, असं विषय. 10 मिनिटात बरं. टॉम आला माझ्यावर तिकडं माग चल इकडं. काही दाढी बीट झालेली ओके, सेट मध्ये कटिंग नाही केली,
फक्त हे केलं नाही का डिटेन केलं आणि अजून केसांना जरा हे दिलं काय म्हणताला ती ड्रायर स्टीमिंग असं दिसतो. आणि गाडी पण आली आता इकडं गाडी बिडी फुल लक्षात अशी गाडी नाही का ना त्यावरीला सीएनजी भरायला आलोय आणि विषय काय झाला काहीतरी सीएनजीचं काहीतरी मीटर असतं वाटतं इथं जाऊ का बघा मीटर आहे नाही तिथं काहीतरी दिसतच नाही ते सीएनजीचं आम्हाला काय माहित नाही फिटरकडे आलोय आता बोन मी का काय नाही का काय कसं रे काय कसं होतं बघ आता सीएनजी भरू अरे ब्लर झाला का काय पहिला ते सेकंड गाड्या चालू प्रॉब्लेम असतो काही ना काही काम निघतं नाही का जाऊन दे थोडंफार आपल्याला बघते नाही काय कसं ब्लॉक काढतो ना भाऊ आता ते झालंय सीएनजीचं तुम्हाला दाखव जाऊ का या सीएनजीचं लाईट असतो इथं नाही का आता ब्लिंक होतो मग ते समजतं नाही का कसं काय हे बघा फुल या सीएनजी आज दिसत नव्हतं असं असं विषय झालाय आता मग बघू आता जाऊ आता घरी पूजा बिजा करायची वाटतं गाडीची पूजा करू नाही का भुवन आहे मित्र आहे आपला नाही का आम्ही आता गाडीला हार लावायला आलोय आता डेकोरेशन चालू आहे जरा बरं वाटायला नाही का मग डेकोरेशन केल्यावर कसं गाडी जरा वाटेल मग भारी असं भारी मध्ये मग पद्धतशीर प्रज्वल भाऊ पण आलेली आता डेकोरेशन चालू आहे गाडी आहे तो दुकानात जाबू राहिला आणि आम्हाला इथं कामाला लावलेलं आहे आणि आता रात्री काय मोठा खर्च आहे डायरेक्ट खर्च आहे कारण की आपण काय अशी याच्या कामासाठी आपण नाही कामासाठी आपण मित्र मित्र खर्च खर्च घ्यावाच लागेल संध्याकाळी हॉटेल जायचं हीच गाडी घेऊन जाऊ आपण चंद्रपूर हे मला आवडलं भाई तो हे भारी वाटतं नाही का पहिला 10,000 बसला झाली चालू ओ आळू पिकअप आहे बोल तुम्हाला काय बोलायचं का तुषारला कॉंग्रॅच्युलेशन काय असं काय म्हणायचं थोडे ठीक आहे जेवण भेटल्यावर फुलं सारखी कोणती बाजू लटकली दिसती आपला अंदाज चुकेल नाही कधी तुमचा अँगल चुकलं हो ब्लॉक चालू आहे काहीतरी हारबीर लावलेला आहे गाईस पूजा करायची सगळ्या घरची तुषारच्या घरची ती मोठा काढ स्वस्तिक चांगला मोठा हा तुला आणला का हळूहळू बाकी नारळ लयच आहे यार काय सूरज एवढं कॉंग्रॅच्युलेशन त्यांचं अभिनंदन कर पुढं काढायला आलो आम्ही आता गाडी बघा ही
फोटो बिटो काढल्या तिथं. तर भाऊ कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला काय कॉंग्रॅच्युलेशन केलंच नाही मग कसं वाटलं आता? गाडी कशी वाटते? गाडी एकदम शिकायची कधी मग? तुमच्या मनासारखी गाडी एकदम भारी हा आहे. का? कोणता का तुम्ही शिकवा आम्हाला. चालेल चालेल चालेल. ओ चाला मामा. येत नाही खरंच? तुम्ही डायरेक्ट पायलट होईल बघ. तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूयात नाही का. आणि मित्राने गाडी घेतली तर त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन नाही का तुषार भाऊला. असंच तू पुढं जा नाही का, गाडी बिडी घेत जाय तू. असं भारी गाडी पण तिची आवडली. मी चालवली नाही अजून, उद्या चालूयात चक्कर बेक्कर मारू नाही गाडीत. आणि अजून काय आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूयात. आणि चष्मा कसा वाटला मला सांगा नाही का. बिना चष्माचा तर मला सवय तशी, पण आता कसं डॉक्टर बोलले चष्मा घालावंच लागेल असे. मग बघा चष्मा दाखव तुम्हाला. असं चष्मा आहे, चांगलं वाटत असं मला सांगा नाही का तुम्ही. चालेल मग आजच्या ब्लॉगला आपण इथंच थांबूयात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.